हॅलो फ्रेंड्स, खूप सारे स्वागत आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. तर खूप छान असा केक मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेच. पण सगळ्यात अगोदर सॉरी म्हणेल, कारण बऱ्याच दिवसानंतर मी पुन्हा एकदा छानसा केक तुमच्याशी शेअर करणार आहे. केक आहे 3 किलोचा चॉकलेट फ्लेवरचा आणि केक द्यायचा आहे एंगेजमेंटसाठी. आता तुम्ही म्हणाल, ताई ब्ल्यू कलरचा केक कुठे एंगेजमेंटला असतो का? तर हो, अगदी त्यांनी मला हा कलर सजेस्ट केला होता. आपलाच यूट्यूबचा एक व्हिडिओ होता, त्याचा लिंक त्यांनी मला शेअर केलेली आणि त्यांच्यासाठी हा केक मला करायचा होता. आता केक 3 किलोचा आहे ते तर मी सांगितलंच आणि प्राईज मी पुढे जाऊन किंवा शेवटी सांगेल. शेवटी एक छान गोष्ट दाखवलेली आहे, तीसुद्धा नक्की बघा, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. आता केक तर बनवतेच, त्यासोबत तुम्हाला सांगते की व्हिडिओ न येण्याचं कारण असं होतं, पुन्हा एकदा ट्रायपॉड तुटलेला होता. त्याची म्हणजे जी ट्रायपॉड आहे तर तो नवीन मी मागवला आहे आणि त्याची रील जी आहे ती मी इन्स्टाला शेअर केलेली आहे. इंस्टाग्रामला सध्या मी अपडेट देत असते डेली म्हटलं तरी. आणि इन्स्टाला कसं होतं की अगदी शॉर्ट व्हिडिओ असतात, ते इतक्यात इझिली होतात. जास्त एडिटिंगचा विषय नसतो आणि हे व्हिडिओ जे आहेत यूट्यूबचे खूप मोठे आहेत, अगदी शूट करून ठेवलेले आहेत. पण एडिटिंगला वेळ नाही आहे, त्याच्यामुळे व्हिडिओंना थोडंसं डिले होतं आहे, त्याबद्दल समजून घ्या. आणि आजच म्हणजे हा व्हिडिओ 3-4 दिवसांपूर्वीचा आहे आणि हा मी किचनवरती शूट केला आहे छोटा ट्रायपॉड लावून. पण आज ट्रायपॉड न्यू मागवलेला आहे आणि त्याची रीलसुद्धा मी इन्स्टाला पोस्ट केलेली आहे. इन्स्टाचं आपलं जे पेज आहे तर धनश्री केक्स नावानेच आहे आणि इथे जो लोगो आहे किंवा जो बॅनर आहे मागे धनश्री केक्सचा, तोच सेम इन्स्टालासुद्धा आहे. इन्स्टाला रोज छान छान व्हिडिओज आहेत, तिकडेसुद्धा खूप छान सपोर्ट मिळतो आहे आपल्याला. तर आता जी डिझाईन आहे ती मी कॉन्ट्रास्ट करणार आहे. व्हाईटवरती मी ब्ल्यू कलरच्या पायपिंग बॅगने लाईन्स तयार करून घेतला आणि खालच्या साईडने व्हाईट कलरने करणार आहे ब्ल्यूवरती. आणि एक फोक घेतलेला आहे, म्हणजे काट्याचा चमचा घेतलेला आहे आणि त्याने जस्ट खालून वरच्या साईडला स्ट्रोक द्यायचा आहे, पण थोडासा टच करून द्यायचा आहे. म्हणजे अगदी जी लाईन आहे ती वरचेवर जर का असली तर मग ती व्यवस्थित होत नाही. खूप सुंदर ही डिझाईन तयार होते, तुम्हालासुद्धा नक्की आवडेल आणि ही डिझाईन तुम्हीसुद्धा नक्की करून बघा. खालच्या साईडने मी व्हाईट कलरची बॉर्डर तयार करून घेतली आहे आणि तीही फोकनेच मी या पद्धतीने करते. आता हा केक झाला आणि केक मी कस्टमरला खूप 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 म्हणजे खूपच आवडला. त्यांच्या सगळ्या पाहुण्यांनी सुद्धा फार कौतुक केलं, टेस्टही आवडली आणि दिसायलाही त्यांना खूप आवडला. आणि केक झाल्याच्या नंतर त्यांनी स्टेटसला ठेवला होता आणि स्टोरीत मला मेन्शन केलं होतं, त्याच्यामुळे माझ्याही स्टेटसला मी ठेवला. आणि सेम हाच केक बघून आज आपल्याला ही सेम याच केकची ऑर्डर आलेली आहे. तोही मी शूट केला आहे, तोही तुम्हाला लवकरच येईल. आता फ्लावर्स जे आहेत तर हे सेंटेड फ्लावर्स येतात, याला सेंटेड फ्लावर्स म्हटलं जातं. आणि व्हाईट आणि ब्ल्यू कलरचा केक होता, त्याच्यामुळे ऑफकोर्स मी त्याच कलरचे फ्लावर्स वापरलेले आहेत. हे एडिबल नाही आहेत. बरेच कमेंट्स आल्या होत्या मला त्या दिवशी जेव्हा मी स्टेटसला ठेवला तेव्हा. तर हे एडिबल नाही आहे, ह्या आर्टिफिशियल फ्लावर्स आहेत आणि केक मटेरियल शॉपमध्ये हे मिळतात. मी इन्स्टाला एक रील पोस्ट केलेली आहे, मी हे खूप सारं मटेरियल कुठून मागवलं आहे हेही मी सांगितलं आहे. आणि जर तुम्हाला मागवायचं असेल तर तिथे नंबरसुद्धा दिलेला आहे. इन्स्टाची जी लिंक आहे ती मी आपल्या या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देते आणि तिकडे जाऊनसुद्धा नक्की फॉलो करा. खूप छान छान रील्स आहेत, शॉर्ट्स आहेत, नक्की जाऊन बघू शकता. तर आता काही फॉक बॉल्स आहेत, त्याच्यानंतर फ्लावर्स आहेत आणि हे बघा या कधी-कधी असं होतं ना, या केकला काही बिघडायचंच असतं की काय माहिती. तर माझ्या हातातनं बॉल सटकला आणि थोडीशी केकची फिनिशिंग नॉर्मली थोडीशी झाली होती, पण मी तिथल्या तिथे लगेच व्यवस्थित करून घेतली. फिनिशिंग फार सुंदर झाली होती, डिझाईनही सुंदर झाली होती आणि नवरा-नवरीचा ड्रेस होता आय थिंक या कलरचा, म्हणून त्यांनी मला याच कलरची करायला सांगितला होता. वरचा 1 किलोचा केक आहे आणि खालचा 2 किलोचा आहे, चॉकलेट फ्लेवरमध्ये आहे. आता हे पाम लीव्स आहे, तर हे आपण घरीसुद्धा आरामात रेडी करू शकतो. तर हे सुद्धा मी मागवलेले आहेत, हे सगळं मटेरियल आहे. ज्यावेळी मी इन्स्टाला रील पोस्ट केली होती तेव्हा एका ताईने कमेंटसुद्धा केली होती की ताई आता याच्यावरती छान एक व्हिडिओ होऊन जाऊ दे आणि यूट्यूबला टाकून दे.
पण तेव्हा मला नाही करणं झालं. खूप गडबड चालू होती तेव्हा माझ्या मागे आणि ऑलरेडी 3-4 व्हिडिओज रेडी आहेत, पण ते एडिट करायला वेळ नव्हता आणि व्हॉईस ओव्हर करायला माझा आवाज खराब झाला होता. एक 8-15 दिवस झाले. खूप साऱ्या कमेंट्स आहेत इन्स्टाला, त्याच्यानंतर पर्सनल व्हॉट्सअपला आहेत, त्याच्यानंतर फेसबुकला आहेत, की ताई तू काहीही कर पण व्हिडिओज सुरू कर, कारण आम्ही तुला खूप मिस करतो आहे, तुझ्या व्हिडिओजला मिस करतो आहे. तर या पद्धतीने असो नक्की तुमच्यासाठी व्हिडिओज घेऊन येत राहील. माझी खूप इच्छा आहे की तुमच्यासाठी छान छान नवीन नवीन केक घेऊन येण्याची, पण सॉरी. आणि आता खरंच देत राहील. तर या पद्धतीचे हे हार्टसुद्धा मी त्यांच्याकडनंच मागवलेले आहेत. तर खूप छान आहे. याच्यावरती एक असे पातळ प्लास्टिकचा पेपर येतो, तो काढायचा म्हणजे एकदम चकचक करतात ते, अगदी शाईन करतात. तर आता एंगेजमेंटचा टॉपर पॅकिंगमधून काढताना माझ्याकडनं तुटला त्याचा आणि तो मी कसा अरेंज केला आहे हेही मी तुम्हाला शेवटला जाऊन दाखवणार आहे. अजिबात घाबरायचं कारण नाही. कुठलीही गोष्ट काहीही झालं तरी आपण ते पूर्णत्वास न्यायचंच. आता असं नाही की माझ्याकडे दुसरं टॉपर होतं पण हेही यूज करायचं, हा माझा हेतू होता आणि ते मी केलेला आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता किती सुंदर आपला एंगेज्ड सेट झालेला आहे आणि या पद्धतीने छानसा सुंदरसा क्यूट असा केक आपला रेडी झालेला आहे. तर तुम्ही बघू शकता. आता कदाचित ही क्लिप तुम्हाला डबल आली आहे, कारण मी माझ्या इन्स्टा रीलसाठी सुद्धा काही गोष्टी शेअर करत असते. ठीक आहे, तुम्हीही स्किप करत करत जर बघत असाल तर तुम्हाला पुन्हा हा व्हिडिओ बघायला मिळेल, किंवा स्किप करत असाल तर एकदाच मिळेल. पण स्किप न करता बघा, म्हणजे खूप सारी माहिती मी तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवते. आता केकची प्राईज म्हणाल तर 600 रुपये KG प्रमाणे केकचे 1800 रुपये होतात आणि जे डेकोरेशन आहे तर त्याचे साधारणतः 200-300 रुपये आपण एक्स्ट्रा घेऊ शकतो. मला तर असं वाटतं की लग्नासाठी जर द्यायचा असेल तर 2100 आकडा जो आहे तो शुभ आहे आणि 2100 रुपयांना तुम्ही हा केक सेल आउट करू शकता. कस्टमरलाही परवडेल आणि आपल्यालाही परवडेल. तर या पद्धतीने जस्ट एंगेज्डचा केक मी सुंदर असा बनवून दिला होता. फिनिशिंगसुद्धा छान झाली होती आणि केकसुद्धा छान झाला होता. तर इन्स्टासाठी या रील मी शूट करत असते. छान छान रील्स तुम्हाला तिकडेसुद्धा पाहायला मिळतील. तुम्ही नक्की इन्स्टाला जाऊन चेकआउट करू शकता. आणि कसा आहे तिकडेही कमेंट करून नक्की सांगा. तर केक कसा झाला आहे हे कमेंट करून सांगायला विसरू नका. अशाच छान छान आणि नवीन नवीन केक पाहण्यासाठी चॅनललासुद्धा सबस्क्राईब करून ठेवा. बाजूचं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. आणि शेवटी एक गोष्ट दाखवणार आहे, त्याच्यामुळे नक्की बघा. आता ही सगळी नौटंकी जी आहे ती होती इन्स्टासाठी. तर आता हा पसारा आवरायचा आहे. केक तर होतो पण पसारा आवरताना नाकी न येतात. तर असो, व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूयात खूप छान अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत